तर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। छगन भुजबळ यांना धमकी आली असेल तर सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे। मंत्री उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलंय। जरांगे यांच्या मागणीप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू असल्याचं देखील सामंत यांनी सांगितलं। आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री उदय सामंत सर। सर, मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे। काल भुजबळ यांचे गंभीर आरोप होते। थेट इशारा होता जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांकडे की मला लाईफ थ्रेट आहे, गोळी मारण्याची धमकी दिली जाते। भुजबळ साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला जर अशा पद्धतीचं काही धमक्या किंवा काय आल्या असतील तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी देखील सरकारची आहे। त्याच्यामुळे त्या भावनेतूनच सरकार विचार करेल। जरांगे पाटील यांनी डेडलाईन जी दिली त्याला अवघे 10 दिवस उरलेले आहे। शक्य आहे 10 दिवसात? जरांगे पाटलांनी जी डेडलाईन दिलेली होती त्याच पद्धतीनं शिंदे समितीचं कामकाज सुरू आहे आणि त्यांना अपेक्षित असलेल्या नोंदी देखील मिळत आहेत आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं सुरू आहे। संजय राऊत वारंवार सांगत असतात की आम्ही दंगल लागणार आहे, इथे होणार आहे, तिथे होणार, त्यांनाही बोलावलं जावं। माझं तेच मत आहे। मी त्यांचं वैयक्तिक कोणाचं काही म्हटलं नाही। उद्या माझ्याकडे काही माहिती आहे, मी नुसतं प्रेस कॉन्फरन्स लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोंबाबोंब करायची। मला तर असं वाटतं की या सगळ्या लोकांना बोलून विचारलं पाहिजे तुमच्याकडे काय माहिती आहे। आणि मधली स्टेटमेंट बघिना, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी अशा पद्धतीचे स्फोट होऊ शकतात असं देखील काही लोकांनी सांगितलं। तर माझी त्यावेळी देखील भूमिका होती अशा लोकांना पोलिसांनी बोलवलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जर माहिती असेल आणि ते जर देत नसतील देशाच्या बद्दलची तर तो खऱ्या अर्थानं देशद्रोह आहे। आणि जर माहिती नसेल तर हे दंगली घडवण्याचं एक कारस्थान आहे। शेवटचा प्रश्न, बीडच्या दंगलीमागे भुजबळांचा हात आहे असं जरांगे पाटील म्हटलेले। नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही। पोलीस यंत्रणा सक्षम आहे, काम करते, त्याच्यातनं जे काय असेल ते बाहेर येईल। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।